श्रीपाद छिंदम याला जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदन। अहिल्यानगर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी श्रीपाद छिंदम याला तत्काळ जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी करत पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले। सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या छिंदम याच्या हालचालीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। महापालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीनंतर छिंदम याच्या विरोधात आवाज उठविण्यात आला होता। त्यानंतर त्यांनी संबंधितांवर तक्रार दाखल करण्याचे निवेदनात नमूद आहे। तसेच त्यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत असल्याने याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की यापूर्वी पोलीस प्रशासनाने त्यांना काही काळासाठी हद्दपार केले असतानाही त्यांनी आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप आहे। अशा घटनांमुळे शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्थेला बाधा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। दोन समाजामध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत छिंदम यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणावर पोलीस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। एसपी साहेबांना शिवद्रोही छिंदम याच्या त्याला नगर शहरातून तडीपार करण्याबाबत आम्ही एसपी साहेबांना आज निवेदन दिले व त्याने जो महापालिकेमध्ये त्या दिवशी येऊन जो धिंगाणा घातला त्याबद्दल सगळ्या नगर शहरामध्ये एक असंतोषाची लाट आहे व त्या मानवी याच्यातूनच आम्ही एसपी साहेबांना आज सांगितलं की याला तडीपार करा व यांनी जी म्हणजे पोलीस संरक्षणाची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे। म्हणजे जो हे राज्य शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि जो शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतो त्यांना जर प्रशासन पुढं संरक्षण देत असेल तर एकदम चुकीची गोष्ट आहे। त्या बाबतीत आम्ही सर्व आमचे शिवप्रेमी एसपी साहेबांना भेटलेत व त्यांना निवेदन सदर दिलेलं आहे। तडीपार करण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे का? हो, छिंदम यांनी आता प्रशासनाला निवेदन देताना एक आरोप केला की हे काही नगरसेवकांनी हे कृत्य केलेलं आहे, मला जे बाहेर काढलेलं आहे ते त्यांच्या एका विशिष्ट आकाला खुश करण्यासाठी हे कृत्य केलेलं आहे, याबाबत काय सांगा? नक्कीच नाही। तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस पण ज्यावेळेस हा शिवद्रोही छिंदम सभागृहात आलता त्याला आम्ही चोप दिलता आणि यावेळेस तर त्याचं म्हणणं असेल कोण आका असेल तर आम्ही सर्व शिवप्रेमी आहेत। तुम्ही बघितलं असेल सभागृहातील सर्व नगरसेवक त्यावेळेस उठले होते व त्याला सभागृहाच्या बाहेर काढा, त्याला आम्ही सन्मानाने सांगितलं का तू सभागृहाच्या बाहेर जा, तुझी इथं जागा नाही। परंतु त्याचं जर म्हणणं असेल असा आका, परंतु त्याचा आका जर बघितलं तर त्याचा आका केडगावला एक वाकड्या तोंडाचा आका आहे, तो त्याचा आका आहे आणि तो त्यांनी शिवजयंतीला त्याला तिथं बोलावलं होतं दिल्ली गेटला, त्याला बोलून तिथं शिवजयंती साजरी केली यांनी। म्हणजे तुम्हाला या विशिष्ट थराचे लोक एकत्र येऊन समाजामध्ये काहीतरी असंतोष निर्माण करायचा व लोकांना डायव्हर्ट करायचं यासाठी हे छिंदमसारखे लोक आमच्या केडगावचा एक त्यांना मिळालेला आहे आका आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं त्या श्रीपाद छिंदमने 4 दिवसापूर्वी एसपी साहेबांना भेटून पोलीस प्रोटेक्शनची मागणी केली। मुळातच छिंदम हा जिहादी वृत्तीचा माणूस आहे आणि त्यांनी जी निवडणूक लढली ती जिहादी वृत्तीच्या लोकांसोबतच लढलेली आहे आणि तो संविधानिकपणे नगरच्या एसपी साहेबांना पोलीस प्रोटेक्शन मागायला आला। पोलीस प्रशासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की हा मुळात गुन्हेगार आहे आणि यांनी स्वतःच एक कट रचलेला आहे आणि त्याचा आरोप तो आमच्यावर करत आहे। आम्ही आज एस पी साहेबांना सांगितलं की याला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन मिळालं नाही पाहिजे आणि याची जी मागणी आहे आम्ही हा ठराव माननीय आयुक्त साहेबांना सांगितले, मागणी केली आहे की याचा नगरसेवक पद रद्द करा। आज त्याच अनुषंगाने आज आम्ही एस पी साहेबाच्या बाहेर त्याच्या जिहादी वृत्तीला आणि त्याच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केलेलं आहे आणि तो छिंदम जर नगर शहरात वावरत असला तर ते नगर शहरासाठी घातक आहे। त्यांनी जिहादी वृत्तीच्या लोकांसोबत मिळून काहीतरी मोठं षडयंत्र रचलेलं आहे असा आमचा आरोप आहे। त्याबद्दल आम्ही आज एस पी साहेबांना माहिती दिली आहे। विचारा काय प्रश्न?